सुख वसे तुझे पायी मज ठेवितेची ठाई माझी अल्प ही वासना तू तो उदारांचा राणा सुख वसे तुझे पायी मज ठेवितेची ठाई तुका म्हणे भोगे पीडा केली धाव वेगे सुख वसे तुझे पायी मज ठेवितेची ठाई विठ्ठला 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 करो प्रथम पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मंगल भवन लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पायी मज ठेवितेची ठाई। प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये आजची कीर्तन सेवा सादर करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा नाही पण 4 चरणाचा आहे। या अभंगातून महाराज जो अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक अशा देवाकडे तुकाराम महाराज प्रार्थना करतात। सुख वसे तुझे पायी मज ठेवितेची ठाई। तुकाराम महाराजांचा अभंग आहे। या अभंगातून भगवंताची प्रार्थना केलेली आहे। जीवनामध्ये आपला उत्कर्ष होण्यासाठी आपली प्रगती होण्यासाठी आपलं जीवन कमी आहे, आपली शक्ती कमी आहे, याकरिता
अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक अर्थात पंढरीनाथ भगवान परमात्मा यालाच आपण प्रार्थना करावी. केलेली प्रार्थना जर ती प्रार्थना कळकळीची तळमळीची भावनायुक्त असेल तर निश्चित भगवान देखील आपलं काम केल्याशिवाय राहणार नाही. आपण जो संकल्प केला असेल त्याची पूर्तता भगवान केल्याशिवाय राहणार नाही. मनाचे संकल्प पावल्या सिद्धी आणि जरी राहे बुद्धी याची काही त्याच्या पायी जर आपलं मन ठेवलं, आपला जीव ठेवला, आपला भाव ठेवला तर निश्चितपणे भगवान आपलं काम केल्याविना राहणार नाही. एखाद्याचं जीवन फार घसरलं असेल, पापाकडे भाग चालला असेल, ज्याला कसला आधार नसेल तर त्याने जीवनात भगवंताचा आधार घ्यावा, संतांचा आधार घ्यावा, गुरुजनांचा आधार घ्यावा, त्यांची कृपा संपादन करावी. मग हळूहळू आपली पहिली जी अवस्था आहे तिथपर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला 18 इष्टदायित्व जरी प्राप्त झाला असेल काही चुकांमुळे किंवा इतर काही कारणांमुळे तर त्याने आधार एकच करावा, भगवान परमात्माच करावा. त्याला मनोमन प्रार्थना करावी, एकांतात त्याला हात मारावी. तो निश्चित आपलं लक्षात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार. जीवाचं आणि देवाचं ऐक्य करून देणारी जगामध्ये एकमेव काय असेल तर ती प्रार्थना आहे. म्हणून प्रार्थना करावी, त्या प्रार्थनेमध्ये कळकळ असावी, तळमळ असावी, चार तरी असं आपल्या डोळ्याला आले पाहिजे. मग भगवान ते खरं करतो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकाराम महाराजांचं जीवन सर्व विठ्ठलमय जीवन, जसं रामदास स्वामीचं जीवन सगळं जीवन राममय जीवन, तसं तुकाराम महाराजांचं जीवन सर्व जीवन म्हणजे विठ्ठलमय जीवन. एका माणसाने विचारलं, महाराज आपलं काय चाललंय, आपला परिवार कसा, संसार कसा? तर महाराज बोलतात, माझ्याकडे असं बोलूच नका मध्ये पासी वादो प्रपंचाले आणि आपण देखील मुलाबा विठ्ठल
एका माणसाने विचार केला तर महाराज हे काय म्हटले की नका मद पासी आता नाही कवे कानी आणि बोलण्याची नाही आता व्यवहार काही काही माणसाला नाही कळत कोणत्या व्यक्तीकडे कोणत्या माणसाकडे कोणत्या शब्दाने बोलावं ते आम्हाला देखील काही प्रसंग प्राप्त होता कीर्तनाला जाताना नको ते माणसं भेटतात बरं आनंद हो बरेच माणसं भेटतात तुम्हाला कल्पना नसेल आणि काहीतरी विचारत राहतात एका माणसाने विचारलं महाराज विचारू का तुम्हाला म्हटलं विचारा बरं असं तर देतो उत्तर म्हटले फार सोपं म्हटले आडगोडम तिरगुडम एक पाय मोडगुडम तो धाकून पडगुडम याचं उत्तर द्यामध्ये काम झालं म्हटलं हा विषय कुठंच काही पडला नाही आणि कोणत्याच ग्रंथातून वाचना गेला म्हटलं आमची पूर्णत्वाने मागा आपणच उत्तर द्या तेव्हा तो माणूस म्हटला महाराजाचं उत्तर फार सोपं याला म्हणतात वावडी काय म्हणतात वावडी आपण जे धान्य खातो त्याला काय म्हणतात तुमच्याकडे चावो त्याला वावडी म्हणतो तर त्या वावडीला त्या चावडीला फळी असते आडवी फळी म्हणून आडवळ आणि त्याला 3 पाय म्हणून तिळवळ 3 पाय म्हणून तिळवळ त्या 3 पायापैकी एक पाय मोडवळ धाकून हे संस्कृत पक्क नाही बरं का हे संस्कृत कसं आहे अनुसारम देतम संस्कृतम गौतम अशा प्रकारच्या खरं करू नका एका अनुसार विचारला महाराज आनंदी क्षेत्रामध्ये आपण राहतात तर म्हणे हो म्हणे एक करा म्हटलं काय करा भिंत चालवा का तर म्हणे ज्ञानेश्वर माऊली चालवली म्हणून चाल त्यांना मी असं म्हटलं ज्ञानेश्वर महाराज भिंत चालवली पण कधी चालवली तर ज्या वेळेला चांगदेव महाराज अनेक शिष्यासह वाघावर बसून आले हातामध्ये सर्पाचा चाबूक घेतला वाघाचं आसन केलं वाहन केलं अशा पद्धतीने थाटामाटामध्ये आनंदी क्षेत्राकडे माऊलीच्या भेटीसाठी आले आपल्या भेटीसाठी चांगदेव महाराज जर वाघावर बसून येतात मग आपण देखील कशावर तरी बसून गेलं पाहिजे आणि मग त्यावेळेला माऊलीने भिंत चालवली म्हणून त्यांना मी असं म्हटलं तुम्ही एक करा तुम्ही चांगदेव व्हा मी भिंत चालवतो एकंदर त्याला चांगदेव होता येत नाही आणि मला भिंत चालवता येत विचार आपण ज्यामध्ये काही तथ्य असेल काही सार असेल काही बळ असेल अशा प्रकारचा अवश्य विचार पण ज्याची काही असतात नाही महाराजांना ज्याची काही गोडीच नाही कारण ज्याचा कंटाळा त्याचा कशाला वाढलं महाराजांना याची गोडीच नव्हती ना संसाराची प्रपंचाची महाराजच्या पूर्ण जीवनामध्ये एक देवच मनामध्ये बसला होता पांडुरंग धारी पांडुरंग पांडुरंग
असा त्यांचा अधिकार. तेव्हा त्यांना भगवंताकडून आपल्या जीवनाचा स्वाद घ्यायचा आहे. पण भगवान तसं देणार नाही. भगवान तसं देणार नाही. कधी देणार याचं श्रवण केलं तर, याचं गुणगान केलं तर, याला मोठे पण दिलं कोणी असं आपलं काम कधी होतं त्याचं काम केलं तर, तसं कोणी काम करत नाही. तसं हा भगवान देखील तसाच आहे. आणि अशा भगवंताने आपलं काम चांगलं करावं, आपलं सार प्राप्त करून द्यावं याकरता तुकाराम महाराज अशा भगवंताला अर्थात पंढरीनाथाला एक नव्हे, दोन नव्हे तर तीन अशा प्रकारचे विशेषणे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात लक्ष्मी वल्लभा
बोलतं काय म्हणतात, लक्ष्मी वल्लभा देना माता पद्मनाभा. सर्वात आकर्षण लक्ष्मीकडे असते. म्हणून महाराष्ट्रात पहिला तो केला की लक्ष्मी वल्लभा. तर देवा आपण सामान्य नाही, अख्ख्या जगाची मातृस्थान जिचं नाव लक्ष्मी, तिचं जीवन वैभव संपन्न, तिचं जीवन रूप संपन्न आहे की जिच्या रूपाला जगामध्ये तोड नाही जोड नाही. देवा अशा लक्ष्मीचे कोण आपण, तर पती आहात, मालक आहात, स्वामी आहात, लक्ष्मी वल्लभा. हे पहिलं विशेषण आहे. आता लक्ष्मी कोण, तर ती समुद्राची मुली. समुद्राची मुली. कारण समुद्र मंथनातून लक्ष्मीचा जन्म झाला. पूर्वीच्या काळी द्रोणास ऋषी आणि देवांचा राजा इंद्र या दोघांची भेट झाल्यानंतर द्रोण ऋषीने आपल्या गळ्यातील हात इंद्राच्या गळ्यामध्ये घातला. इंद्राने देखील त्या हाराचा, त्या मालेचा स्वीकार केला. लगेच ती माळा काढून हत्तीच्या सोंडे देण्यात आली. शेवटी त्या हत्तीने ती माळा पायाखाली घेतली, तिचा नाश केला. म्हणून दुर्वासाला इंद्राचा ही संपत्तीच्या जोराने तो उन्नत झालास की तुला वाटतं मी स्वर्गाचा राजा, असा अभिमान तुला, गर्व तुला, माझा अपमान केला तर जा तुला शाप. तुझी सगळी संपत्ती सरसकट समुद्रात बोलून जा. किती तपास बळ त्या आगस्त्याचा घोटातच अख्खा समुद्रच पिऊन टाकला. तर काय करत नाही, काही करत तर पाहिजे ना, वाटतं झालं पाहिजे तरच करत नाही, पत्तीच पाळत नाही. 17 लावडायच्या तर कसं होणार. त्याला लय पत्ते, त्याला कंट्रोल करावा लागतो. मनपूर्वक कोणते साधन केलं तर माणसाला वाचे सिद्धी प्राप्त होते. त्या शब्दाप्रमाणे कसं होतं. विठ्ठला इंद्राला शाप लागला. स्वर्गातील सर्व संपत्ती समुद्रात विडप झाली. सर्व देव खिन्न झाले, उदास झाले, दुःखी झाले आणि एकदम बसण्यापेक्षा ते विष्णू भगवंताकडे गेले. कृष्ण भगवंताने मार्गदर्शन केलं. संपत्ती तुमची तुम्हाला मिळेल, पण असं करा, आता समुद्र मंथन करा. याकरता तुम्ही दैत्यांचं सहकार्य घ्या. मंदार पर्वताची रवळी करा, वासुकी सर्पाचा दूर करा आणि दैत्यांचं सहकार्य घेऊन मंथन करा. असं जर मंथन केलं तर समुद्रातून सर्व काही संपत्ती भिन्न भिन्न रूपाने वर येईल. त्याप्रमाणे केलं. दैत्याकडे गेले. त्यांना हा सगळा विषय मांडण्यात आला त्यांच्याकडे. तर जी काही संपत्ती निघेल तर तुम्हाला काही, आम्हाला काही. त्यांना बरं वाटलं. सर्वजण एकत्रित येऊन सर्वांनी एकशक्तीने मंदार पर्वत उचलला, समुद्रामध्ये टाकला. तसा तो खाली जाऊ लागला. शेवटी भगवंताने अवतार धारण केला. भगवान कासव झाले, पूर्ण झाले. अख्खा पर्वत पाठीवरती धारण केला. म्हणतोने नवरिता पैसे घेऊन नंतर केलं तर लोणी बाहेर पडत असतं, लोणी बाहेर येत असतं.
त्याप्रमाणे एक एक रत्न बाहेर येऊ लागलं. असे बरेच रत्न बाहेर आले. त्या रत्नांची 14 नाव आहेत. श्लोक आपण सर्व म्हणत नाही. असे ब्राह्मण मंडळी म्हणतात, लग्नात म्हणतात. तर त्यामध्ये हा श्लोक आहे. म्हणू लागला, लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा यावत् कामबुधा सुरेश्वर गजो रंभादिदेवांगना अष्टसप्तमुखी विषमहारी धनु शंखोमृतं चाबुधे रत्नानि चतुर्दशं प्रतिदिनं पूजा सदा मंगलम्. आता पुढचं जास्त नको. तर या श्लोकामध्ये 14 रत्नांचे नाव आले. त्यापैकी लक्ष्मी नावाचं रत्न भगवंताने घेतलं. भगवंता एकच काय, मला वाटतं 4 का 5 रत्न भगवंताने घेतलेले आहेत. त्यापैकी लक्ष्मी नावाचं रत्न. तर ज्यावेळी लक्ष्मी बाहेर आली, तिचा दिव्य प्रकाश पडला. सर्व जगाच्या लोकांच्या देवांच्या नजरा लक्ष्मीकडे लागल्या. अशी कोण देवता जगात कधी अशी देवता पाहिलीच नाही. असं साऱ्यांना कौतुक तिचं झालं. तर त्या लक्ष्मीने नंतर आपल्या हाती दिव्य फळाची माळ धारण केली आणि सर्वांना निहाळून पाहू लागली. सर्वांनी तिला पाहिल्यानंतर राम धरली. समंजसपणाने कशी धरली हे देवाच्या मनातच असेल म्हणून कोण राम. नंतर लक्ष्मी निघाली. दिव्य फळाची माळ हाती धारण केली. आपल्या रूपाला शोभेल असा तो. कारण नवरी मुलगी म्हटलं की त्याला काय वाटतं, त्याच्याशी आपलं लग्न करायचं आपल्याला, तो सुंदर असावा. त्या नवरीच्या आईला काय वाटतं, आपला जावई श्रीमंत असावा. त्या मुलीच्या वडिलांना काय वाटतं, आपला जावई चतुर असावा, हुशार असावा, सुशिक्षित असावा, 4 वर्गामध्ये बसणारा उठणारा कीर्तिवान असावा. जे भावंड असतात त्यांना काय वाटतं, आपलं त्यांचं जमतंय का, कोणाला कोण बोलतंय का, दोन मिळणं होतंय का, वगैरे वगैरे, दोन चांगले करतात का, हे जवळचे लोक भावंड लोक. आणि इतर जे तुमच्या आमच्या सारखे लग्नाला गेले असतात ना, ते काय म्हणतात, ते नवरी कशी असो, तो नवराही कसा असो, पण जेवणाचा भेद काय आहे. इतर कन्यावर ते रोपण माता वित्तम पिताशतम बांधवा करून इच्छन्ति विष्टान्न मितरे जना विठला. लक्ष्मी सर्वांच्या समोर येऊ लागली. सर्वांना असं वाटलं की लक्ष्मी आपल्या गळ्यात माग आहे, ऐटीत राहिले. सर्व पिटून मान पुढे करू लागले. लक्ष्मी आली की माना पुढे करू लागली. पण बरेच मान पुढे करून मान मिळत नसतो. हा सगळा दैवाचा खेळ असतो. त्याच रांगेमध्ये भगवान शंकरही आले होते. कशाला आले काय रूप पाहिलं, पण बाकी काय पसंत नाही झालं. भरपूर गौरव करुणावतारं संसार सारं भजनीयं संतं हृदयारविंदे भवं भवानी श्रीपुण्यमहाय. रूप मस्त चांगला आहे, गोड आहे. बाकी विष मात्र चांगला नव्हता. गरुडमाला खापर गळ्यामध्ये मुडक्याच्या माळा, मुडके कोणाचे माणसाचे, कोणाला आवडेल ते, लक्ष्मीला पसंत पडेल त्या व्यक्तीला पुढे गेल्या. फार अंतरावरती भगवान विष्णू थांबले. एवढ्या दूर का गेले, भगवंताला कल्पना होती आपले गिराईक आपल्याकडेच येणार. ती कुठं जाणारच नाही, भगवंताला माहिती. तिथं लक्ष्मी
रूप भगवंताचं पाहिजे रूप पाहता रोजनी याकरता लक्ष्मी आकर्षित झाली आणि मला टाकण्यासाठी एकदम समोर गेली. पण भगवंताने तिचा अभय केला, तिला नकार दिला. मी तुला बोलत नाही, मी तुला बोलत नाही. का बोलत नाही? कारण तुझ्याकडे फार गर्व आहे आणि गर्विष्ठ माणसं मला अजिबात आवडत नाही. मला गर्वच चालत नाही. आणि तशी फरक झाली. देवा साऱ्या जगाने माझी अपेक्षा केली, देवाने अपेक्षा केली, तरीही पण मी कोणालाच बोललो आणि मी आपणहून आपणापाशी राहिले. काय माझा दोष? तुम्ही हाच दोष. तुला गर्व आहे की माझ्यासारखं वैभव संपन्न करून माझ्यासारखं कोणाचं आहे? अर्थात मी सगळ्यापेक्षा श्रेष्ठ असा तुझा भाव आहे, तो गर्वच आहे. म्हणून मी तुला बोलतो. लक्ष्मी सांगू लागली तेव्हा मी गर्वरहित होते. मग तर झालं, गर्वरहित होते. तरी पण भगवान म्हटले मी तुझा स्वीकार करेन, पण तुला पूर्ण अंगाची सेवा प्राप्त होणार नाही. पूर्ण अंगावरती तुझा अधिकार चालणार नाही. तुला फक्त माझ्या पायाची सेवा मिळेल. चालेल का? म्हणून भगवंताची जी पाय आहे ते कोणाचे हातात? पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे अशा प्रकारे सर्वांग सुंदर अशी जी लक्ष्मी आहे तेव्हा तिचे जीवन वैभवाने परिपूर्ण आहे, रूपाने परिपूर्ण आहे. अशा लक्ष्मीची तेव्हा आपण पुन्हा पती हात, मालक हात, स्वामी. पती शब्द सर्वांच्या परिचित झालेला आणि पती हा शब्द अनेक ठिकाणी आलेला आहे. राष्ट्रपती, सेनापती, सभापती, छत्रपती, उद्योगपती, करोडपती, कुलपती, महीपती, उचापती, पुरापती, चहापती. तर हे 2-3 शब्द सोडा, हे काय घेऊ नका बरं का. उचापती, कुलपती कोणाचे करू नका. तर या ठिकाणी पती शब्दाचा अर्थ म्हणजे मालक, स्वामी असा लक्ष्मी वल्लभा हे पहिलं विशेषण देवाला दिलेलं. कोणाकडून? तुकाराम महाराज.
लक्ष्मी वल्लभा. नंतर दुसरा दीनानाथा ही विशेषण आहे. सकळ देवांचा नाथ भगवान आहे. नाथ शब्द शक्तिवाचक आहे. नाथ जो शब्द आहे शक्तिवाचक आहे की ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा सर्व प्रकारच्या शक्ती ज्याच्याकडे नैसर्गिक स्वयंभू प्राप्त असते त्याला म्हटलेलं आहे नाथ. आपण कोणालाही नाथ म्हणतो. सकळ साधू संतांनी भगवंताला भिन्न भिन्न शब्दाने आळवलेला आहे, गायलेला आहे. कुठे कुठे साधू संत भगवंताला म्हणतात नाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, नाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, कोणी भगवंताला जगन्नाथ असा शब्द आहे का नाही. नाथाचं प्रमाण आहे जगन्नाथ बाप जगन्नाथ, जगन्नाथ बाप जगन्नाथ, दिनांची माऊली असा शब्द ठेवलेला आहे. म्हणजे ते नांदे महाराज म्हणतात काय दिनाची माऊली देवांची माऊली आवना देखियली कटे ठेवून कर उभी राहे कशावर उभी राहे. अशा प्रकारे सकळ साधू संतांनी भगवंताला गायलेले आहे, भगवंताला भिन्न भिन्न शब्दाने आळवलेलं आहे. तेव्हा इथं महाराज म्हणतात देवा तुम्ही सामान्य नाही, तुम्ही सर्व जे काही वीर आहे
अशा सर्व दिनांचा आपण कोण तर नाथ नाथ लक्ष्मी वल्लभा दीनानाथ जेवढे म्हणून दिन असते दिनच नाही कोणी असो सगळ्यांचा नाथ भगवानच आहे. आणि शेवटचं विशेषण कोणतं आहे? पद्मनाभ. बरोबर. पद्मनाभ ही देवाचं नाव आहे. हे फार ठिकाणी नाही पण काही ठिकाणी निश्चित आपण जी प्रार्थना करतो त्यामध्ये लगेच नाव आलेलं का श्री अनंत त्यामध्ये पद्मनाभ. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. या श्लोकात तो सिद्ध ठरा. अलौकिक देवाचे नाव आहे. त्या नावातून तुकाराम महाराज बोलत नाही. नेहमीच्या नावाने तुकाराम महाराज बोलत नाही. विठ्ठल असं म्हणत नाही, पांडुरंग असं म्हणत नाही, पंढरनाथ असं म्हणत नाही. कोणच नाव घेतात. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. त्यातून देव एकदम खुश झाले. कोणी असो प्रत्येक जण खुश होतो. गुणगान केलं तर स्तवन केलं तर मोठे पण काय करतात त्याला देव देखील आवडतो. देवाला देखील आवडतं. तर तुकाराम महाराजांनी केलेली स्तुती महाराज भगवंताला फार आवडली, पंढरीनाथाला फार आवडली. आणि पंढरनाथ बोलू लागली महाराजांना आपण फार मोठी स्तुती केली. याचं नेमकं कारण काय? त्याचं कारण महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सुख बसे तुझे पायी मदत त्याचे ठाई. तेव्हा ज्याला खरं सुख म्हणतात, ज्याला बरं सुख म्हणतात, हे तुझ्या ठिकाणी आहे, अन्यत्र भगवान सुख स्थान आहे किंवा तो सुख सागर आहे. तसा संसार नाही. संसार दुःख सागर, भगवान सुख सागर. संसारामध्ये किती दुःख गणित नाही.
आणि देवाकडे किती सुख गणित नाही त्याला. देव म्हटलं की सुखच आणि संसार म्हटलं की दुःखच. संसार दुःख मूळ, कारण त्याचं मूळच दुःखाचं आहे. संसाराचं किती वर्णन करत तर सगळं संतांनी त्याचं दुःख दाखवलेलं एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नसतं फार दुःख, पण काहीतरी असतं. नसेल फार दुःख पण काहीतरी असेल, नसेल फार पण काहीतरी असेल. दुःख नाही असं जीवन, दुःख नाही असा माणूस जगामध्ये मी या संसारामध्ये कोणाला आजाराचं दुःख, तर कोणाला शेजाऱ्याचं दुःख, कोणाला चोराचं दुःख, तर कोणाला आपल्या पोराचं दुःख आहे. काही ना काहीतरी राळा का व्हायला तर आहे. दुःख नाही असं जीवन. पंतप्रधान असं दुःख बांधवणी आहे कोटी दुःखाच्या ते संसारात दिसताना सुख आहे, पण असताना दुःख आहे. दिसताना सुख, असताना दिसायला सुख, असायला दुःख. एक गोष्ट सांगतो, जरा भजन करा. एक असा मनुष्य की त्याच्या खाली एका गावाचं नाव पडलं. जे देशामध्ये गाव आहे त्याचं नाव भूत गाव आहे. मग त्याने सतर्क केला की निश्चित त्या गावात सगळे भूतच असावे. जरा अपघाताचा वाटा भूतच असावे आणि काय गरज नाही, पण नका फिरायला. कुठं आहे कुठं आहे कुठं आहे अनेक गाव फिरून आला. एका मित्राने सांगितलं आमच्या बाजूला खाली पडले, तर आमच्या दिशेला तू जा, त्या दिशेने गेला. उन्हाळ्याचे दिवस भरपूर फिरला. दुपारचा प्रसंग. फिरता फिरता एका गावातून एक मुळशी बाहेर आला. गावाच्या बाहेर हा तिकडून तिकडे झाला गावात. त्या गावात दोघांची मध्यंतर भेट झाली. किंवा हा मनुष्य म्हटला का हो या गावातून तुम्ही झाला, हेच भूत गाव का, हेच भूत गाव का? म्हणजे मला काय तसं सांगता येणार नाही, कारण मी म्हणून 2 वर्ष झाले. मी म्हणून 2 वर्ष झाले. मग भूतच काय काय शंका. एकंदर तो दिसायला माणूस होता, पण असायला दिसायला माणूस पण असायला हो. तसं संसारामध्ये दिसायला सुख पण असायला दुःख. पाता जवा पाडे दुःख
म्हणजे किती सुख म्हणजे किती रवींद्र महाराज आपल्या कीर्तनासाठी आले या कसं आपल्यात काही टाळा वाजवण्याची पद्धत बरेच ठिकाणी टाळा वाजवू लागले आम्ही दुपारी त्यांच्या कीर्तन संपलं कार्यक्रमात संत संमेलन होतं असं करून आलो धारणगाव महाराजांचं कार्य चांगलं आहे गोड आहे गायची सेवा 400-500 गायी आहे एवढ्या गायची सेवामध्ये सोपं आहे भक्ताला सोपं आवड कठीण आहे एवढी सेवा त्यांनी घेतली म्हणजे त्या सेवेला तोडच नाही जोडच नाही ते लहान असतानाच आम्ही त्यांच्या ग्रंथ केलो पिंपळकोटे गाव तिथं आमचा दौरा होता गुरु महाराजचा दौरा ते रोज येत असत त्यांच्या मामाचं गाव तर आम्ही त्यांना जाणलो मूर्ती छोटी आहे पुढे जाऊन काहीतरी करणार तेच आता आपल्याला दिसत आहे संसारामध्ये दुःखच पाहत देवाकडे सुखच पाहत देव हा सुखस्थान यापेक्षा सुख सागर आहे सागरामध्ये किती पाणी त्याचं मोजमाप नाही पूर्वी नाही सध्या नाही पुढे देखील होणार नाही तसं देवाचं सुख देवाच्या सुखाचं मोजमापच होणार नाही तसं अप्रतिम सुख देवाकडे आहे ह्याच्याकडे महाराज होता सुख बसे तुझे पायी अर्थात असं जे सुख आहे ते मला प्राप्त करून द्या असा म्हणण्याचा भाव महाराज बोलतात माझी जी वासना कशी देवा पण तुझा जर विचार केला तर तो कोण अभंगातील तिसरं माझी अल्पा ही
देवाने केलेली वासना केलेली इच्छा अगदी फार अल्पशी आहे, थोडी आहे. पण तुझा जर विचार केला तर तू किती मोठा. तुझ्यासारख्या जगामध्ये तुझा हिसाब बोल उदाहरणाची राशी आपुलेचे देशी पददासा. आपलं पद देखील आपले खुर्ची देखील भगवान आपल्या भक्ताला दासाला देऊन टाकतो. असा जगामध्ये अख्खं गाव सोन्याचं करून देणार असा जगामध्ये तो शुद्ध भाव देखो लीजा गाव सोनिया कालिना धर्माचा धर्म धर्माचा असा भगवान उदार आहे. तेव्हा जीवनामध्ये आपण देखील काहीतरी कर्तृत्व काहीतरी नेतृत्व म्हणा दातृत्व म्हणा जीवनामध्ये असं नाही. फार आपण थोडं का होईना फार थोडं तरी फारच सांगितलं नाही जमणार फार तर थोडं तरी काहीतरी माणसाने करा. आपल्यासाठी जमलं दुसऱ्यासाठी दुसरं काही करावं काहीतरी कर्तृत्व असावं, सेवाभाव असावा. आळशी नसावं माणसाने, आजोबासारखा आळशी नसावं माणसाने. काहीतरी मनामध्ये करा. जगाने आपल्यासाठी काय केले यापेक्षा आपण जगासाठी काय करतो असा विचार ना. आपलं स्थान देखील देऊन टाकतो, पद देखील देऊन टाकतो. सर्व दिवाळीचा नामा राहुल असे गेला आती धरून देवाचे चला दिवाळीचा सण सुरू झाला. गोनाई मातेने आग्रह केला महाराजांना की जा मंदिरामध्ये जा विठ्ठलाला घेऊन ये. सण सुरू झाला. त्यांना स्नान घालायचं, अंगाला वस्त्र लावायचे, त्यांना कपडे द्यायचे आहे, त्यांना फराळ द्यायचा आहे दिवाळीचा. आईची आज्ञा प्राप्त होताच नामदेव महाराज देवळामध्ये आहे. त्यावेळेस पुणे देवळात होता आणि काय नामदेव महाराजचा अधिकार होता आणि देव देखील त्यांच्याकडे सांगता येतो. हा भक्तीचा अधिकार आहे. देवा दिवाळी सुरू झाली, आमच्या आईने आग्रह केला तर आपण चला बरं लवकर, चला बरं लवकर. म्हणजे मी येतो पण हे कोण सांगणार, बडबे लोक येतील आणि वेगळा प्रसंग निर्माण होणार. येतो पण तो थांबतो का माझ्या स्थानी? हो म्हणे थांबतो पण आपण मग भगवंताने आपल्या शक्ती सामर्थ्याने जसा विठ्ठल तसंच नामदेव महाराजांना केलं. पण म्हटले तर आल्यानंतर तुझ्या अंगावरचे कपडे काढतील, अजिबात चोळबोळ करायची नाही, सगळं कर. नंतर तुला स्नान घालतील, गार किंवा गरम पाणी असेल, अजिबात चोळबोळ करायची नाही. नंतर तुला तुझं अंग पुसतील, अजिबात चोळबोळ करायची नाही. नंतर तुझ्या अंगावर कपडे चढवतील, अजिबात चोळबोळ करायची नाही वगैरे. हे सगळं दिवाळी करायचं आपण घरीच भगवान घरी गेले. दिवाळीने उठणे केले रामाचे कृष्णाला घातले. गुणाईमध्ये उठणं तयार केलं आणि ते सगळं उठणं भगवंताच्या अंगाला घाललं. नंतर दामाशेट्टी महाराजांनी भगवंताला स्नान घातलं. त्यानंतर गोनाई मातेने आपल्या पत्राने मोगऱ्याच्या पत्राने देवाचं सर्वांनी पुसून काढलं. गोनाईने पत्र काढलेला मात्याचा, बाळपुशीला नंदाचा. नंतर देवाला कपडे परिधान करण्यासाठी देवाने ते सगळे कपडे परिधान केले. नंतर देवाच्या समोर फराळाचा ताट ठेवला दिवाळीचा.
जे केलेले असेल ते देवाने पटकन फरार केला आणि जी झोम ठोकली की डायरेक्ट मंदिर शिवपर्यंत मंदिरामध्ये बांधलं सुंदर देवाची आळवणीची आठवण चालू देवाचे उपचार चालू होते देवे भक्ताची उपचार शांती सुखासनी माने तन्मयाची चक्रे या संपत्तीचे दरबार असा कोण आहे की आपलं स्थान देणारा जगामध्ये कोणी नाही भगवान देतो सेवा की आणि म्हणून महाराज होता अभंगातील तिसरं चरण तुझा याचा कोण काय अकोल्याचे देशी पददासा अभंगातील तिसरं चरण माझी अलावधी वाद माझी अल्प ही वासना अभंगातील तिसरं चरण आणि तो उदाहरणांचा तुझा याचा कोण किंवा ऐशी कीर्ती चराचर चराचरा जात वारी ऐशी कीर्ती चराचर म्हणून काही थोडी गरज प्रतिभवाने देवाची कीर्ती आहे देवाचं जगामध्ये श्रेष्ठ आहे देवासारखं जगामध्ये कोणीच नाही एवढा मोठा परमात्मा आहे याकरता महाराज माझी अल्पही वासना देवा आणखी काम मला देवाला सांगतात की देवा काय करावं मला भोगाने इच्छेने पीडित केलं त्रस्त केलेलं आहे तर काही करा माझ्यासाठी लवकर व्हावा आणि या भोगातून माझी मुक्तता करा असं चिंतन महाराज अभंगाचे शेवटी तुका म्हणे भोगे 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 तुका म्हणे Thank you.
जेवढे पडेल तेवढे आपण सर्वांनी सेवा करावी. ऐवढाची सेवा करावी, बिंदुराची सेवा करावी, गोमातेची सेवा करावी. आपल्या प्राण भागी आपल्या जवळ गोशाळा आहे, महाराज उपस्थित आहे. सर्वांनी संतांची सेवा करावी. करून घ्या, पुण्य करून घ्या. पुढे सगळे तुमच्या कामी करणार. देवाची भक्ती करावी, संतांची संगती करावी आणि दानधर्म करावा. तो करताना नम्रतेने करावा. दान करो गरीब ऐसे बाबा, दान करो गरीब ऐसे बाबा, मजबूर ऐसे धोखा है, भूख है दान धोखा हो, मालका से आया है. चांगल्या ठिकाणी दान करा, त्याची प्राप्ती मिळेल. कारण भगवान कुणाचा फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून खरं का तुम्हाला मिळत आहे असतो सेवा संपली. तेव्हा झालेली सेवा भगवंताच्या चरणी, सकल साधू संतांच्या चरणी, आमच्या सर्व गुरुजनांच्या चरणी, संपूर्ण गुरु महाराजांच्या पवित्र चरणी, त्यामध्ये मोठे बाबा, नरसिंह बाबा, मोठे बाबा आदी सर्व संतांच्या चरणी सेवा अर्पण करतो. आणि या ठिकाणी सेवा करतो. हे बघा, कोणी उठू नका, फक्त 5 मिनिटं करता. सूचना देणार आहेत. आणि आपल्या देवगाव फाट्यावरती जो अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह झाला, या सप्ताहामध्ये ज्यांनी ज्यांनी दान केले, सेवा घेतली, त्यांना आपल्या ग्रामस्थांतर्फे पांडुरंगाची मूर्ती देणार आहे बाबांच्या हस्ते. मग सर्वांनी शांत बसा 2 मिनिटं. जय मंडळी. सर्वप्रथम मी आपले गुरुस्थानीय आदरणीय हरिभक्त परमपूजनीय परमेश्वरजी महाराज, अध्यापक सद्गुरू जोग महाराज शिक्षण संस्था आळंदी देवाची महाराजांनी त्यांच्या अमृतमय वाणीतून आपल्याला अगदी मंत्रमुक्त करून कीर्तन श्रवणाचा लाभ दिला. मी महाराजांचे ग्रामस्थांतर्फे खूप खूप आभार मानतो. असेच आमच्यावर प्रेम असू द्या आणि महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रार्थना करतो. मी सर्वप्रथम विनंती करेन, आदरणीय गुरुवर्य महाराजींचा सत्कार भास्करोत्तम पाटील, हरिभक्त परमपूजनीय प्रकाश महाराज पाटील, हरिभक्त परमपूजनीय शशिकांत खिंडराव पाटील यांनी महाराजांचा सत्कार करावा अशी मी विनंती करतो. बापू चला लवकर. त्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज व नाथषष्ठी या सप्ताहातील कीर्तन सेवेचे अन्नदाते व शेवकरी यांचा सत्कार आदरणीय बाबाजींनी करावा अशी मी बाबाजींना विनंती करतो. पहिली सत्कारमूर्ती हरिभक्त परमपूजनीय यंत्रजी किसन पाटील यांनी सत्कार स्वीकारावा. त्यानंतर श्री सुभाष चंद्र पाटील, लवकर या, लवकर वेळ झाला, कृपया लवकरात लवकर सत्कार स्वीकारावा. श्री सुनील माधवराव पाटील, यंत्र किसन पाटील ही महाराष्ट्राच्या हस्ते मूर्ती घेताना. तदनंतर पुढील सुभाषचंद्र पाटील यांनी देखील महाराजांच्या हस्ते मूर्ती स्वीकारावी. तदनंतर सुनील माधवराव पाटील, आदरणीय माणिकाबा यांनी मूर्ती स्वीकारावी अशी मी विनंती करतो. श्री रामकृष्ण वसंत पाटील, श्री आनंदराव शांताराम पाटील,
माणिकाबा यांनी महाराजांकडून उपस्थित करायचे. श्री रामकृष्ण वसंत पाटील यांनी मूर्ती स्वीकारायचा. आनंदराव शांताराम पाटील यांनी मूर्ती स्वीकारावी. शशिकांत फेरराव पाटील यांनी देखील महाराजांच्या हस्ते मूर्ती स्वीकारावी. श्री शशिकांत फेरराव पाटील, श्री रवींद्र पंडित पाटील, श्री पांडुरंगजी सीताराम मालपुरे, आदरणीय गणराजी महाराज घोष यांनी शशिकांत फेरराव पाटील यांना मूर्ती देणे अशी विनंती करतो. श्री पांडुरंग सीताराम मालपुरे बाबाजीच्या हस्ते मूर्ती स्वीकारावी अशी विनंती करतो. श्री रवींद्र पंडित पाटील यांनी बाबाजीच्या हस्ते मूर्ती स्वीकारावी अशी विनंती करतो. श्री पांडुरंग सीताराम मालपुरे यांनी बाबाजीच्या हस्ते मूर्ती स्वीकारावी अशी विनंती करतो. उद्याचे सकाळचे कार्यक्रम उद्या सकाळी 6:30 वाजता प्रभात फेरी काकडा भजन, त्यानंतर उद्याचे उद्या ठीक 4 वाजता पालखी मिरवणूक बहुसंख्य माता भगिनी व बांधवांनी तरुण बांधवांनी या पालखी मिरवणुकीत सहभागी व्हावं व या आजच्या कीर्तनी सप्ताहाचा आनंद वाढवावा. त्याचप्रमाणे पुरणपोळ्या टाकण्यासाठी आपल्या महाप्रसादाचं जे आयोजन केलंय पुरणपोळ्या टाकण्यासाठी माता भगिनींनी 3 वाजता आपले स्वतःचं साहित्य घेऊन म्हणजे खापर, पोळपाट, लाटणे व कापड घेऊन हजर राहावे. आपल्या हरिपाठे नित्यनियमाप्रमाणे दिल्लीतच होईल तरी कृपया या हरिपाठात देखील सहभागी व्हावे. रात्री उद्या ठीक 9 वाजता हरिभक्त परमपूजनीय योगी दत्तनाथजी महाराज पिलखड आश्रम यांच्या 16व्या व्यासवाणीतून कीर्तन श्रवणाचा अवश्य सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्वांची विनंती. आजचे संत भोजन श्री रमेश श्रीराम पाटील यांच्याकडून संतांना देऊ केलेले मी त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार मानतो. उद्याचे संत भोजन श्री रामकृष्ण पाटील यांच्याकडून विक्रम रामकृष्ण पाटील यांच्याकडून देऊ केलेले श्री संत भोजनाचा आदरणीय रविदासजी बाबा यांना बाबांच्या हस्ते मूर्ती बहाल करावी, बाबांनी स्वीकारावी अशी विनंती करतो. आदरणीय रविदासजी बाबा बाबांच्या हस्ते मूर्ती स्वीकारताना आपल्या परिसरातून म्हणजे आपल्या सुरेशगिरी गावातून नर्मदा मातेचा परिक्रमा करून आलेले 2 भाविक श्री बापू बंडू पाटील, त्याचप्रमाणे श्री ज्ञानेश्वर दामू पाटील शिवरेकर यांचे देवगाव वासियांतर्फे व परिसरातील भाविकांतर्फे खूप खूप आभार. बाहेर गावून आलेल्या मंडळींनी चहा पाणी घेतल्याशिवाय जाऊ नये कृपया ही आग्रहाची. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले ले गुडी मिळे वागुडे गुडे करा क्षमा करा महाराज तुम्ही नाही उतरिला दिगुडला घेतली का बाबा? पिशवी
मी भी नहीं मनापासून मला पण हे करलं नाही करत काही पण तुमचं वाजून बोल एकदम खरंच बरं का असं एकदम असं ऐकायला एकदम मस्त वाटतं खरं हो. मी असं आतमध्ये आत्महत्या खूप वाजायला सांगितलं तुमचं खरंच ना असं बाबांना एकदम पोषक वाजायला आहे पाहिजे तसं आहे का नाही आपल्या परिसरात हो नक्की एक लगेच काढा लगेच बसा बसा बरं का मावली बसा खूप साधं एकदम मत हो एकदम साधं किशोर वचन कधी कर घ्या तुझ्या ना बरं घेतात मग काय वचन कर तुझं रे बोलत मला बापरो मोठी झाले अरे बेटा एक एक दोन उचला ना मग ओ बापराव बापू ओ बापू आता या नाव तुमचा नंबर द्या नारी लावा दाडा पण किशोर दोन नारळ लावे थोडं तुम्ही एक येतो पत्रिका कोण एवढं प्रेम असतं ना बोली बाबांचा माझ्यावर दिसलं म्हणजे मला डायरेक्ट बघा गर्दी नाव काय टाकू बाबा दिगंबर पवार वैभव तुझून एक तगारीच्या बाटली मिळते तगारी आणते चहा कप टाकायला लोक ना मला पण काढू द्या बरं का तुमचा हो बापरे